राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये आता उद्या सुनावणी। नार्वेकरांच्या निर्णयाला शरद पवार गटाचं आव्हान। अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांची अजित पवारांवर टीका। या वयात पवार साहेबांना सोडून गेल्याचा निर्णय वेदनादायी। आजारपणाचं कारण देत एकनाथ खडसेंचा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार। टीका करणाऱ्या विरोधकांनाही खडसेंनी सुनावलं। दिल्लीमध्ये आज काँग्रेसच्या केंद्रीय संसदीय समितीची बैठकीत महाराष्ट्रातल्या उमेदवारांवर चर्चा होण्याची शक्यता। शिवसेनेची उमेदवार यादी आज जाहीर होणार। कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार याकडे लक्ष। मुंबईमध्ये भाजपच्या कोर कमिटीची बैठक। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा। उद्धव ठाकरे आजपासून हिंगोली मतदारसंघात 5 संवाद मेळाव्यातनं प्रचाराचं रणशिंग फुंकणार। राजकारणात मतभेद होतातच, पण मनभेद व्हायला नकोत। राज्यातल्या टोकाच्या राजकारणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा टोला। पिंपरी चिंचवडवर पाणी कपातीचं संकट। धरणांमध्ये जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा। अमरावतीच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। तीळ भुईमूग काढणीवर आलेल्या गहू पिकाचं नुकसान होण्याची भीती। आणि कोल्हापूरच्या वाठारजवळ सेंटरिंग कामगारांना भरधाव ट्रकची धडक। भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी। एक महत्त्वाची